सायबर भामट्यांची नवीन मोडस ऑपेरंडी आता डोंबिवलीत पाहायला मिळत आहे, जिथे महानगर गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवून 3 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या नोकरदार महिलेवर ही फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदार स्मिता राणे यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात त्यांच्या पती यतीन राणे यांच्या मोबाईलवर महानगर गॅसकडून एक लघु संदेश आला. त्यात म्हटले होते की आपले भरणा केलेले गॅसचे देयक आमच्याकडे दिसत नाही. जर वेळेत शुल्क भरणा केला नाही तर घराचे गॅस कनेक्शन बंद होईल. संदेशावर विश्वास ठेवून स्मिता यांनी अनोळखी इसमाशी संपर्क साधला. भामट्याने ऑनलाईन व्यवहार करताना क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर करून 2,99,500 रुपये काढून घेतले. ही व्यवहाराची माहिती त्वरित बँकेकडून मोबाईलवर मिळाली आणि स्मिता यांनी आपली कार्डे ब्लॉक करून घेतली. स्मिता राणे यांनी या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. पोलीस तपास करत असून सायबर फसवणूक करणाऱ्याचा शोध सुरू आहे. महानगर गॅसच्या नावाने आता सायबर भामटे फसवणूक करत असल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा लघु संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आणि थेट अधिकृत गॅस एजन्सीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ही घटना ग्राहकांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात असून सायबर सुरक्षा आणि सावधगिरीची गरज अधोरेखित झाली आहे.